तर आपल्याला केप्रकडून उपवासाच्या पिठांची भाजणी आलेली आहे। त्याच्यामध्ये सोमवारची वेगळी भाजणी आहे, राजगिरा पीठ आहे, उपवासाची मिक्स भाजणी आहे आणि शिंगाडा पीठ आहे। तर काल माझा उपवास होता आणि कारभाऱ्यांनी नाही का बाहेरून कांदा भजी आणली होती आणि मला दाखवत खात होते। मग मी तरी काही कमी हवे, मी 2 बटाटे घेतले आणि ते छान खिसून धुवून घेतले। त्याच्यामध्ये राजगिरा पीठ घातले, मिरची, मीठ, सोडा घातला, पाणी घालून छान मिक्स केलं आणि त्याची भजी तळून घेतली। बघू शकता मस्त अशी उपवासाची भजी तयार आहेत। कारभाऱ्यांना आता मी हे दाखवत खात होते। त्यांचं म्हणणं होतं की अगं बाई तुझा उपवास आहे, सुटेल उपवास, काय तू भजी खातेस काय, समजतं का नाही तुला? तर म्हटलं हो ही उपवासाचीच भजी आहेत म्हणून। तर त्यांना पटतच नव्हतं की उपवासाची कशी भजी असतील। तर त्यांना मी व्हिडिओ दाखवला, म्हटलं बघा हे अशी भजी बनवलीत। मग तर त्यांचा विश्वासच बसत नव्हता की अशी सुद्धा भजी होतात म्हणून। तर या पिठांपासून आपण अजून बरेच पदार्थ बनवू शकतो। तुम्हाला जर ही पिठं पाहिजे असतील तर kepra.com ला व्हिजिट करा, Amazonवरून सुद्धा घेऊ शकता। चला ताई ऑर्डर करा आणि सबस्क्राईब करा।